भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्ष वाढणार का? अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांना काय सांगितलं? भारताकडून सध्या लष्करी कारवाया कुठे करण्यात आल्या यावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला माहिती संपूर्ण मिळेल. नमस्कार, मी अविनाश माळे, सोशल युवा पुढारी या तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. गुरुवारी भारत आणि पाकिस्तान संघर्ष वाढत असल्याचं दिसून आलं, कारण दोन्ही देशांनी सांगितले की त्यांच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. दोन्ही सीमेच्या बाजूला रात्रभर जोरदार गोळीबार आणि हल्ले करण्यात आले. बुधवारी भारताने पाकिस्तानी हद्दीतील अनेक ठिकाणी हल्ले केले, तेव्हा लष्करी चकमकीला सुरुवात झाली. 2 आठवड्यापूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानवर दशकातील सर्वात मोठा हल्ला केला. हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, हा आंतरराष्ट्रीय धोक्याचा संकेत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी गुरुवारी दोन्ही देशाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि तात्काळ तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे म्हटले जाते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही लष्करांकडून संघर्षात वाढ करू इच्छित नसल्याचे सांगण्यात आलं, परंतु वास्तविक परिस्थितीवरून असे दिसून आले की दोन्ही अण्वस्त्रधारी देश त्यांच्या 1 दिवसापूर्वीच निर्माण झालेल्या तणावातून बाहेर पडण्यास अद्याप तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारत सरकारने गुरुवारी सांगितले की आम्ही 12 पेक्षा जास्त शहरे आणि गावांवर भारतीय लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडण्याचे पाकिस्तानी प्रयत्न हाणून पाडले आहेत. यापैकी अनेक शहरे हवाई दलाचे तळ आहेत. भारताकडून सांगण्यात आले की त्यांनी लाहोर शहरातील पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला करून आम्ही प्रत्युत्तर दिला आहे. यावर एक प्रकारचा हल्ला आहे, ज्यामुळे अनेकदा लष्करी संघर्ष तीव्र होतो, असे विश्लेषकांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून भारतावर बेकायदेशीर आक्रमकता सुरू ठेवण्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसलेले 15हून अधिक ड्रोन पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वेगाने विकसित होणाऱ्या परिस्थितीत दोन्ही बाजूचे दावे स्वतंत्रपणे पडताळता येत नव्हते. गुरुवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीरच्या प्रदेशाचा भाग असलेल्या सुमारे 5 लाख लोकसंख्येच्या जम्मू शहराच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार शहरातून गोळे आणि ड्रोन उडवत असताना स्फोटकांचे आणि सायरनचे आवाज ऐकू येत होते. रहिवासी घाबरले आहेत आणि घरातच आहेत, असे जम्मूचे रहिवासी आणि नागरिक कार्यकर्ते रमन शर्मा यांनी असे सांगितले. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की जम्मू आणि पाकिस्तानशी असलेल्या भारताच्या वादग्रस्त काश्मीर सीमेजवळ पठाणकोट आणि उधमपूर या 2 शहरांमधील लष्करी तळांना पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून लक्ष्य केले. सध्या भारतामध्ये IPL चे सामने सुरू असून धर्मशाळा येथे सायंकाळी सामन्याच्या दरम्यान हे दहशत पसरली. जी दहशत जोरदार गोळीबाराचा सामना करणाऱ्या भागापासून फार दूर नव्हती, जिथे 10,000हून अधिक लोकांच्या गर्दीला बाहेर काढावे लागले आणि खेळ रद्द करण्यात आला. 1947 मध्ये ब्रिटिश वसाहतवादी राजवटीच्या शेवटी एकमेकांपासून वेगळी झालेले भारत आणि पाकिस्तान यांनी अनेक युद्ध लढले आहेत, ज्यापैकी मुख्य वादग्रस्त मुद्दा म्हणजे विभागलेल्या हिमालय काश्मीर प्रदेशावरील त्यांचे स्पर्धात्मक दावे. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या भारतीय भागातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर जी ताजी वाढ झाली आहे, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा भारताने आरोप केला आणि लष्करी कारवाया करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आणि हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी सुरुवात भारतीय हवाई हल्ल्यामुळे झाली आणि पाकिस्तानी विमान पडल्याचा दावा केला आणि एकूण 12 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं समजले. भारत आणि पाकिस्तान दोघेही तणाव कमी करण्याचा मार्ग शोधण्यासाठी तयार असल्याचे दिसून आले. गुरुवारी पहाटे पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये स्फोट करण्यात आले, ज्यात प्रमुख बंदर शहर कराची आणि पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीचा समावेश होता. लष्कराच्या म्हणण्यानुसार ड्रोन हल्ल्यात किमान 3 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं सोशल युवा पुढारी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.